नमस्कार मंडळी. जर आपल्या गल्लीत कोणी अल्टो घेतली तर तो पहिले 9 दिवस त्या गाडीमध्ये आपल्या सगळ्या कुटुंबाला आंघोळ करूनच बसवतो. पण आपल्या इथे असे एक राजे होऊन गेले, त्यांनी रोल्स रॉईस गाडीला डायरेक्ट कचरा उचलायला भाग पडलं. तर नमस्कार, मी कार्तिक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. साल 1920 साली राजस्थानचे राजे महाराजा जयसिंग प्रभाकर हे लंडनमध्ये सामान्य जीवन जगत होते. ते एकदा रस्त्याने जात असताना त्यांची नजर रोल्स रॉईस गाडीवर पडली व ते खरेदी करण्याच्या इच्छेने त्या रोल्स रॉईसच्या शोरूममध्ये गेले. शोरूममध्ये गेले असताना त्यांनी त्या गाडीची सगळी चौकशी करायच्या इच्छेने व खरेदी करायच्या इच्छेने ते ब्रिटिश सेलरला बोलवलं आणि त्याच्याशी चौकशी करत असताना तो सेलर त्यांना म्हणाला की सर, तुम्हाला ही गाडी परवडणार नाही. या अपमानाचा बदला घेऊन ते परत हॉटेलमध्ये आले. हॉटेलमध्ये त्यांनी सांगितलं, त्या शिपायाला निरोप दिला की जा त्या शोरूमवाल्यांना सांग की महाराजा जयसिंग प्रभाकर रोल्स रॉईस कार खरेदी करायला येत आहेत. ही न्यूज जेव्हा शोरूमला समजली तेव्हा त्यांनी सगळे रेड कार्पेट, फुलं बिलं सगळी अरेंजमेंट करून ठेवली. कारण त्यांना माहिती होतं की राजा येणार म्हणजे काहीतरी मोठी ऑर्डर देऊन जाणार. राजे आले, सगळ्यांनी सत्कार केला, सगळ्यांनी मुजरा पण केला आणि रोल्स रॉईसच्या शोरूममध्ये राजे पोचले आणि त्यांनी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 6 रोल्स रॉईसची कॅश पेमेंटमध्ये ऑर्डर देऊन टाकली आणि त्याची डिलिव्हरी भारतात मागवली. त्या सेलरसोबत ज्या सेलरने राजांचा अपमान केला त्या सेलरसोबत ती 6 रोल्स रॉईसची डिलिव्हरी भारतात करायला त्यांना सांगितलं आणि काही दिवसांनी तसंच घडलं. ती 6 रोल्स रॉईस घेऊन तो सेलर भारतात आला आणि राजांनी काय केलं, राजांचा पुढचा प्लॅन तयार होता. त्यांनी नगरपालिकेला त्या 6ही गाड्या देऊन टाकल्या. नगरपालिकेला त्या 6 गाड्या का बरं दिल्या? कारण त्या गाड्या यूज करणार होते कचरा उचलायला. हो, रोल्स रॉईस कार ही स्टेटस सिम्बॉल आहे. मर्सडीज, BMW, ऑडीपेक्षा कैक पटीने तिचा स्टेटस हा आहे. जी भारतात फक्त 7-8 लोकांकडे गाडी आहे, तेही मोठ्या मोठ्या लोकांकडे. मुकेश अंबानी, शाहरुख खान सारख्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींकडे जी गाडी आहे ती कधी काळी भारतात कचरा उचलायच्या कामी आली. हे पाहून त्या सेलरच्या पायाखालची जमीन सरकली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की जी गाडी स्टेटसचा सिम्बॉल आहे ती गाडी भारतात कचरा उचलायच्या काम येत आहे. तर लोकांनी ती खरेदी करणं बंद केलं आणि हे सगळं त्या मॅनेजिंग स्टाफला समजलं रोल्स रॉईसच्या. तर त्यांनी पत्र पाठवलं की राजा, हे प्लीज करू नका, आमची मार्केट व्हॅल्युएशन प्रचंड डाऊन चालली, आमच्या गाड्या खरेदी करत नाही लोक, आम्हाला प्लीज क्षमा करा. तर राजांनी ती क्षमा केली आणि त्यांनी असं पण सांगितलं होतं की प्लीज या 6ही गाड्या डिस्कंटिन्यू करा. तर राजाने त्याप्रमाणे त्या 6ही गाड्या डिस्कंटिन्यू केल्या आणि रोल्स रॉईसकडनं नव्या कोऱ्या शोरूम 6 गाड्या राजांना गिफ्ट म्हणून मिळाल्या. तर ह्या राजांनी, महाराणा जयसिंग प्रभाकर यांनी रोल्स रॉईसला त्यांची लायकी दाखवून दिली. आणि जर अशा स्टोरी जर तुम्हाला आवडत असेल, जर इच्छा असेल अशा स्टोरी तुम्हाला ऐकायच्या असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर आवडल्या असेल तर नक्की करा. धन्यवाद.